अप्पा, मला या बंधनातून मुक्त करा. मी हा विवाह नाही करणार. हे काय बोलतेस तू? श्रीमंत सरकाराने या संबंधाचा स्वीकार केलाय. नाही अप्पा, त्यांनी केवळ माझ्यासाठी या संबंधाचा स्वीकार केलाय. अपमान तर आजोबांचाच केला जातोय. नाही बेटा, आमच्या महाराजांनी श्रीमंत बाजीरावांचा अपमान नाही केला. इथे वरात न आणण्याची कित्येक राजनैतिक कारणं आहेत. तर काय अशा प्रकारे आमच्या आजोबांचा अपमान केल्याने झाशी नरेशांची समस्या सुटणार आहे का? मी माझ्या आजोबांशिवाय कुठेही नाही जाणार. मनू, 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 ऐक तरी. क्षमा करावी तात्याजी, परंतु ही जेव्हा निश्चय करते तेव्हा तिला मनवणं खूपच कठीण जातं. परंतु आपण चिंता करू नये. मला पूर्ण विश्वास आहे श्रीमंत सरकार तिची समजूत काढतील. आपण सत्यच सांगतात मोरोपंजी. आम्ही मणिकर्णिकेचं श्रीमंत बाजीराव पेशव्यांवरचं अगाध प्रेम आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. हुजूर, शरबत हाजिर है. ते पानांचे देठ सरळ कर. ते बघ त्या तिथे सरळ कर. अगं अगं शांता, इथे नाही, ते वेगळं ठेव तिथे. ठाऊक आहे, हा लाडू मुख्य लाडू आहे. परंपरेनुसार याचा पहिला स्वाद वरदेव घेत असतो. बघा श्रीमंत सरकार, सगळा शकून तयार आहे. नाही वहिनी साहेब, आपण संपूर्ण तयारी केलेली नाहीये. काय? सगळे थाळे सजवून तर ठेवले. वहिनी साहेब, आपण तितकीच सामुग्री ठेवली जितकी झाशीहून आली होती. पिठोर होऊन शकून त्याहून दुप्पट जाणार. तात्या, शीघ्र व्यवस्था करा आणि हे सर्व घेऊन तुम्ही झाशीला जावं. जी श्रीमंत. श्रीमंत सरकार. बोला मोरोपंत. कसं सांगू श्रीमंत सरकार, पावलो पावली अशा अडचणी येत आहेत की. काय झालं मोरोपंत? तात्या दीक्षितांनी काही समस्या उत्पन्न केली? नाही नाही वहिनी साहेब, ते सगळे अत्यंत प्रसन्न आहेत. परंतु आता मनूने विवाहाला नकार दिलाय. काय? आपण हसत आहात? झाशीहून आलेल्या अतिथींवर काय परिणाम होईल? वहिनी साहेब, आपण चिंता करू नये. मी सर्व सांभाळून घेईन. तात्या, मनू कुठे आहे? श्रीमंत, मला ठाऊक आहे. ह्या वेळेस मनू कुठे असेल ती. क्रोध शक्तीला खाऊन टाकतो बाळा. माझ्यापाशी ये. आम्हाला ठाऊक आहे की आमची छकुली आमच्यावर खूप प्रेम करते. तिला आमचा अपमान सहन नाही झाला. जो तुमच्या स्वाभिमानावर प्रहार करेल, मी त्याच्यासोबत कशी राहू शकेन? हो,
हे जे तू म्हणत आहेस तीच चूक आमचीही झाली. गंगाधररावांच्या अटीने आमच्या अभिमानावर प्रहार केला तेव्हा मी क्रोधित होऊन एका क्षणासाठीही विचार नाही केला की या संबंधांचा अस्वीकार करून आम्ही आमच्या छकुलीच्या भविष्याचा बळी देत आहोत. हे बघ बाळा, अहम, अहंकार, मद, लोभ हे मनुष्य स्वभावाचे पैलू आहेत. आपल्याला याच मानसिकतेशी समझोता करून जगावं लागतं. परंतु आजोबा, ते इतके अहंकारी आहेत, थोड्या थोड्या गोष्टींनी क्रोधित होतात आणि आणि शिवाय झाशी कशी आहे हे मलाही ठाऊक नाही. आणि तुम्ही मला एकटीला तिथे पाठवताय. मनू, श्रीमंत सरकार तुला एकटीला पाठवत नाहीयेत. त्यांनी मला आदेश दिलाय की आधी मी झाशीला जाऊन तिथलं निरीक्षण करावं. जर तिथली स्थिती तुला अनुरूप असेल तरच तुला तिथे पाठवलं जाईल. मनू, तुझ्या तात्या गुरुने तुला वचन दिलं होतं ना की भले काही पण हो, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तात्या गुरु, आपण कुठवर माझ्या सोबत राहाल? बाळा, हे बघ बाळा, प्रत्येक कन्येला एक ना एक दिवस आपल्या पित्याचं घर सोडून जावंच लागतं. अगं, कन्या तर परक्याचं धन आहे. इंदूचंच बघ, तिला स्वतःला आमच्या बरोबर किती सुरक्षित वाटत असे. एकदा सासरी निघून गेली तर तिथल्याच रंगात रंगून गेली. आजोबा, तिथे जाऊन पण मी परकीच राहिले तर? नाही बाळा, माझा तुझ्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणं तुला येतं. आणि हे बघ, तुझ्या सोबत आमच्या छकुलीच्या सोबत बाजीरावाचं नाव जोडलेलं आहे. ठीक आहे बाळा, जर तुला हेच हवं असेल की इतिहासाने माझ्यावर कलंक लावावा, की बाजीरावाने आपल्या अहंकाराच्या पुष्टीसाठी एका विलक्षण कन्येचं भविष्य मातीमोल करून टाकलं, तेही ठीक आहे. ह्याच कलंकाच्या साथीने जगू आम्ही बाळा. आजोबा, मी आपल्याला कधी नाही म्हणू शकेन? सांगा मला. मणिकर्णिका साहिबा, आप सचमुच फार मासूम आहात. माझी आपल्याशी काही दुश्मनी पण नाही. बस आप चुकीच्या वेळी चुकीच्या जागी आहात आणि आपल्याला जबरदस्तीने माझ्या खासगी जिंदगीत ढकललं जात आहे. कारण की ही शादी तर सिर्फ राजकीय फायदे घेण्यासाठी केली जात आहे आणि मी असं कधीही नाही होऊ देणार. गंगा के दिल पे मोतीचा हार घातला गेलाय. शादीचा फैसला करणं वेगळी गोष्ट आहे आणि शादी होणं वेगळी गोष्ट आहे. त्यांच्या दिलाची राणी तर मैं ही बनूंगी. ही वेळ दिल जोडण्याची नाहीये मोतीबाई.
शत्रूला कधी सहानुभूती नाही दाखवली जात. अशा प्रकारे कमजोरीचा मुजाहिरा करशील तर सगळा खेळ खत्म. मग गंगाधर राव तुझा कधी नाही होऊ शकणार. तिला प्रेमाच्या नजरेने नव्हे, दुश्मनाच्या नजरेने पहा. जेव्हा झाशीची राणी बनशील तेव्हा सगळी दुनिया सलाम करेल. माझी तर त्यांच्या दिलाची राणी बनायची इच्छा आहे. आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी मी करेन. तर कर मोतीबाई, नाहीतर तवायफ तर तवायफच राहील शेवटी. जर तिला इज्जत मिळाली असती ना तर आज गंगाधर राव नव्हे, अली बहादूर झांसीचा राजा असता. मला तख्तोताजची राणी बनायचं नाहीये. आणि मणिकर्णिका, त्यासाठी मला जे काहीही करावं लागेल मी ते करेन. श्रीमंत सरकारांनी महाराज गंगाधररावांची अट मान्य केली आहे, परंतु आमच्या श्रीमंत सरकारांची पण एक अट आहे. ते स्वतः या विवाहाला उपस्थित राहू शकणार नाहीत. मनुताई, काय झालं प्राची? मनुताई, तू निघून जाणार, मग आम्ही एकट्या पडणार. नाही प्राची, आम्ही तुला सोडून कुठेही नाही जाणार. मनु, हो, मी नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. मनु, नाही बाळा, बाळा, जावं तर लागणारच. मी येईन ना तुझ्या सोबत. नाही नाही आजी साहेब, आपण माझ्यासोबत नाही जाणार. जावं तर आम्हाला लागणारच. जर आपण माझ्यासोबत आलात तर आमच्या आजोबांची काळजी कोण घेईल? आता आम्हाला दिसतंय की आमची मनु खरोखरच मोठी झालीये. वैद्यजी, महाराजांना स्वास्थ्य लाभ तर होत आहे ना? प्रधानमंत्री जी, सेवकास काळ्या ज्वराची लक्षणं दिसत आहेत. तर मग उशीर का करताय वैद्यजी? लवकर एखादी दवा द्या. औषध आहे साहेबा. हा लेप आहे, परंतु हा लेप महाराजांच्या तळव्यानं चोळला गेला तर काळ्या ज्वराची लक्षणं समाप्त होऊन जातील. महाराजांना शीघ्र स्वास्थ्य लाभ होईल. परंतु परंतु काय वैद्यजी? प्रधानमंत्रीजी, जो हा लेप त्यांना चोळेल तो या ज्वरानं प्रभावित होऊ शकतो.
प्रधानमंत्रीजी, जो हा लेप त्यांना चोळेल तो या ज्वरानं प्रभावित होऊ शकतो. वैद्यजी, तो आम्हाला द्या. आम्ही तो महाराजांच्या तळव्यांवर चोळू. श्रीमंत सरकार, आपण शकुनाचा स्वीकार करून या सेवकाची लाज राखलीत, त्यासाठी आम्ही आभारी आहोत. अन्यथा आम्ही झाशीत तोंड दाखवायच्या योग्यतेचे राहिलो नसतो. पंडितजी, आमच्या वागण्यामुळे आपल्याला खूप दुःख झालं असेल. आम्हाला क्षमा करावी आपण. महाराणीजी, या सेवकाला लज्जित करू नका. नाही नाही पंडितजी, आपण तर आमच्याहून मोठे आहात आणि आमचे अतिथी पण आहात. आजोबा, आपल्याला हा शकुन स्वीकार्य आहे? हृदयापासून बाळा. चल बाळा. श्रीमंत सरकार, आमचे महाराज गंगाधरराव यांनी राजकीय स्वीकृती पत्र पाठवलंय. कृपा करून याचा स्वीकार करावा. स्नान करत होते, अगदी आपसूक माझ्या गळ्यात येऊन पडलं. जर कुणा कुमारिकेला दुर्गा मातेचा हार मिळाला तर तिला चांगला वर प्राप्त होतो. महाराजांनी हे सिद्ध कवच आमच्या होणाऱ्या महाराणींसाठी विशेष करून पाठवलेलं आहे. हे त्यांना घालावं. पदर पसर मोतीबाई. आम्हाला समजलं नाही आपण काय म्हणताय. ओटी भरायची तुझी. लच्छ साईबाब, आम्हाला पसंत नाही आपलं कोड्यात बोलणं. गंगाधर रावाने पाठवलेला शगुन पिठूरने कबूल केला आहे. काय? आता एकच रस्ता उरलाय मोतीबाई. कुठला रस्ता? म्हणूनच सांगते, पदर पसर तुझा. झांसीच्या तख्ताला वारीस हवाय आणि तो वारीस तूच देशील. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. प्रसादेन भविष्यति न संशय. सर्वे बाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वित मनुष्यो मत् प्रसादे.